जेवढ्या दिंड्या असतात, जेवढे टाळकरी, वारकरी, झेंडेकरी जे काही असतात ते सगळे उभे राहतात गोल. स्वारीचा जो घोडा असतो तो पूर्ण फिरतो, पालखीच्या भोवती फिरतो तो घोडा आणि वंदन करतो. तो स्वार असतो तो ज्ञानेश्वरांसाठी, महाराजांसाठी तो स्वार आहे. पण जो रिकाम घोडा आहे ना, त्याच्यावर आहे की ज्ञानेश्वर महाराज स्वतः झालेले आहे म्हणून तो रिकाम आहे, की महाराजांचं प्रतीक म्हणून तो रिकामा घोडा आहे. मग जर महाराजच तुम्हाला भेटत भेटत जात आहेत, अख्ख्या रिंगणाला प्रदक्षिणा प्रत्येकाच्या समोर महाराज जात आहेत ना, तो जेव्हा घोडा जातो तेव्हा त्याच्या पायाखालची धूळ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या याला केलेलं वंदन आहे, तुम्ही केलेला नमस्कार आहे. गोल रिंगणाच्या मागे एक आध्यात्मिक हे आहे, आत्मस्वरूपाकडून विश्वरूपाकडे जायचं, विश्वस्वरूपाकडे जायचंय. आणि कसं त्या गोल रिंगणामध्ये आहे तसं त्या प्रारंभ बिंदूपासून सुरुवात करा आणि असं असं चढत चढत तुम्ही त्या शेवटच्या बिंदूला या, म्हणजे विश्वरूपाकडून. कारण एवढं तुम्ही या सगळ्यांना भेटत भेटत येताय आणि परत कुठे येताय? आत्मस्वरूपात.